नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण ऐकलं आहे पांडूच्या विवाहाबद्दल आणि त्याला मिळालेल्या एका शापाबद्दल. आज आपण जाणून घेऊया कुंतीच्या अतीतातील एका गुपित राजाबद्दल आणि त्यातून जन्मलेल्या एका महान योद्ध्याबद्दल. तर चला सुरू करूया. पांडू, कुंती आणि माद्री वनात राहत असताना एका दिवशी संध्याकाळी पांडू कुंतीला म्हणाला, मला वंशाचा वारस हवा आहे, पण या शापामुळे मी असहाय आहे. काय करावे हे मला समजत नाही. कुंती क्षणभर शांत राहिली आणि मग म्हणाली, स्वामी, मला आपल्याला काहीतरी सांगायचे आहे. माझ्या तरुणाईत घडलेल्या एका गोष्टीबद्दल, जी मी अजूनपर्यंत कोणालाही सांगितले नाही. पांडू उत्सुकतेने म्हणाला, सांग, काय झालं? मग कुंती सांगू लागली की मी लहान असताना दुर्वास ऋषी आमच्या राजवाड्यात आले होते आणि मी त्यांची सेवा केली. त्यांनी माझ्या सेवेने प्रसन्न होऊन मला एक मंत्र दिला. त्यांनी सांगितलं की या मंत्राच्या सहाय्याने मी कोणत्याही देवत्याला बोलावू शकते आणि त्यांच्याकडून संतती प्राप्त करून घेऊ शकते. पांडू आश्चर्याने म्हणाला, खरंच? मग तू हे आजवर मला सांगितले का नाहीस? कुंती लाजून म्हणाली, मला भीती वाटली, पण मला आता वाटतंय आपण या मंत्राचा वापर करून वंशाचा वारस मिळवायला हवा. पांडू आनंदाने म्हणाला, हे तर अद्भुत आहे. मग आपण लवकरात लवकर या मंत्राचा वापर करूया. कुंती मात्र उदास झाली आणि म्हणाली, स्वामी, मला आपल्याला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. मी या मंत्राचा वापर एकदा केला आहे. पांडू आश्चर्यचकित झाला. काय? कधी? कसे? कुंती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, माझ्या विवाहापूर्वी मी उत्सुकपणे या मंत्राचा वापर केला. मी सूर्यदेवांना आवाहन केले होते. त्यांच्यापासून मला एक पुत्र झाला. पांडू विस्मयाने म्हणाला, काय? तुला एक पुत्र आहे? मग तो कुठे आहे? कुंती रडत म्हणाली, मी त्याला जन्म देताच सोडून दिले. मी अविवाहित असल्यामुळे मला भीती वाटली. मी त्याला एका पेटीमध्ये बंद करून नदीमध्ये सोडून दिले. पांडू तिला सावरत म्हणाला, शांत हो. तू काय परिस्थितीत होती ते मी समजू शकतो, पण त्या मुलाचे काय? कुंती म्हणाली, मला माहीत नाही, पण त्याच्या कानात कुंडले होती आणि त्याच्या अंगावर कवच होते. मी त्याचे नाव कर्ण ठेवले होते. तो एक अद्भुत पुत्र होता. पांडू विचारात पडला आणि म्हणाला, कुंती, जे झाले ते आता बदलता येणार नाही, पण आता आपल्याला पुढे पाहायला हवे. तो या मंत्राचा वापर करून आपल्याला पुत्र मिळवून दे. कुंतीने मान डोलावली आणि तिने धर्मदेवतेचे आवाहन केले आणि त्यांच्यापासून तिला एक पुत्र झाला. त्याचं नाव युधिष्ठिर ठेवले. नंतर तिने वायुदेवतेचे आवाहन केले. त्यांच्यापासून तिला दुसरा पुत्र झाला. त्याचं नाव त्यांनी भीम ठेवले. शेवटी तिने इंद्रदेवतेचे आवाहन केले आणि त्यांच्यापासून तिला तिसरा पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी अर्जुन ठेवले. पांडू आनंदाने म्हणाला, कुंती, तू मला 3 पुत्र दिले आहे. मी कृतार्थ झालो. मग तो माद्रीकडे वळला आणि म्हणाला, माद्री, तुला ही पुत्र हवे असतील. कुंती, तू तुझा मंत्र माद्रीला शिकव. कुंतीने मंत्र माद्रीला शिकवला. माद्रीने अश्विनी कुमारांचे आवाहन केले आणि त्यांच्यापासून तिला जुळे पुत्र झाले. त्यांचे नाव नकुल आणि सहदेव ठेवले. अशा प्रकारे पांडूला 5 पुत्र झाली, जे पुढे पांडव म्हणून प्रसिद्ध झाले. पण मित्रांनो,
कुंतीच्या पहिल्या पुत्राचे म्हणजेच कर्णाची कहाणी इथेच संपत नाही. पुढील भागात आपण ऐकणार आहोत कर्णाच्या पुढील आयुष्याबद्दल आणि त्याची पांडवांशी कशी गाठ पडली. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा भेटूया पुढील भागात.